Now today we are going to see the question number 6 from practice set 6.1. The question is like this. Show that practice set 6.1 question number 6. Show that 1 upon sec theta minus tan theta is equal to sec theta plus tan theta. tan theta. आता आपल्याला प्रूव्ह करायचंय. प्रूव्ह करत असताना we are going to take the left hand side and the left hand side is 1 upon Sec theta minus tan theta. आता जे जे शो दॅटचे एक्झाम्पल असतात त्या शो दॅटच्या एक्झाम्पल मध्ये एक तर आपल्याला आयडेंटिटी जे असतील या आयडेंटिटीज वापरायच्या किंवा मग आपले रेशो जे दिले असतील त्या रेशोचे रेसिप्रोकल जे असतील ते रेसिप्रोकल यूज करायचे किंवा ज्यावेळेस न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला जे हे इक्वेशन टाइप ज्यावेळेस दिलेले असतात सेक थीटा मायनस टॅन थीटा आता इथं आपल्याला राईट हँड साइडला काय एक्सपेक्टेड आहे ते आपण अगोदर समजून घेतलं. सेक थीटा आणि टॅन थीटा आपल्याला लागतात. इथं सेक थीटा मायनस टॅन थीटा इथं दिलेले आपल्याला काय लागतं प्लस लागतंय. बरं आहे ना. मग आता हे आणण्यासाठी काय करता येईल आपल्याला की आपण हा डिनॉमिनेटर जो आहे तो रॅशनलाइज करू. रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज डिनॉमिनेटर सर तुम्हाला 2 मिनिटं बोलू ऑफिस मध्ये बोलू नका. तर हे एक्झाम्पल झालं का शिकवतोय मला ऑनलाईन सांगतोय. हा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे काय करायचं की हा डिनॉमिनेटर जो दिलेला आहे त्याचं जे साइन असेल त्याच्यामध्ये त्याच्या ऑपोजिट साइनला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. दॅट इज कॉल्ड एज रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे आपण इथे काय करणार आहे 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा याला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय विथ सेक थीटा प्लस टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा. समजलं इथपर्यंत. मग आता 1 इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं काय येणार आहे की 1 इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटाचं मल्टिप्लिकेशन काय सेक थीटा प्लस टॅन थीटा. हे मल्टिप्लिकेशन समजलं. आता याचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय सेक थीटा प्लस टॅन थीटा हे आलं याचं मल्टिप्लिकेशन. आता इथं पहा a मायनस b a प्लस b किंवा a प्लस b a मायनस b a प्लस b आणि a मायनस b याचं एक्सप्रेशन काय होतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा a झाला a मायनस b a प्लस b हा a आणि हा b. Now I keep the numerator as it is, that is sec theta plus tan theta as it is. याचं काय sec square theta minus tan square theta. आता sec square theta आणि minus tan square theta याची आयडेंटिटी पाहायचं. ही आयडेंटिटी लिहिली 1 plus tan square theta is equal to sec square theta. हा plus tan square theta आहे तो राईट साइडला गेल्यावर काय होईल म्हणजे या साइडला काय sec square theta minus tan square theta is equal to काय म्हणजे sec square theta minus tan square theta is equal to काय 1. म्हणजे इथं काय येणार आहे sec theta plus tan theta upon 1. तो upon 1 नाही लिहिला तर चालतं. म्हणजे काय sec theta plus tan theta ही काय आपली राइट हँड साइड हेन्स प्रूफ आली करायचं. काय काय केलं याच्यामध्ये फक्त रॅशनलाइज केलं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज केला आयडेंटिटी यूज केली प्रूफ झालं. डिफिकल्ट आहे याच्यामध्ये. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल
असं जसं आपण त्या एक्झाम्पल सॉल्व्ह करत जातो तसं तशी आयडेंटिटी माहिती होत जातात आणि नेक्स्ट समजतात आपल्याला एक्झाम्पल म्हणून सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे रिवाइज करायचे घरी गेल्यानंतर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा मला लगेच ते समजेल सॉल्व द क्वेश्चन नंबर 7 Question number 7 is sin raised to 4. Sin raised to 4 theta. याच्यामध्ये ज्यांच्याकडे जुने पुस्तक असतील त्याच्यामध्ये तिथं सेक लिहिलेलं असतं बरोबर हो आणि ज्यांच्याकडे नवीन आहे ना ते करेक्शन आहे नवीन बुक मध्ये करेक्शन दिले नवीन बुक मध्ये काय दिलेले साइन रेस टू नवीन बुक मध्ये काय तिथं करेक्शन जे आहे ना ते साइन करायचं सेकने जर आपण सॉल्व्ह करून गेलो तर येणार नाही करेक्शन करून घ्या साइन रेस टू 4 थीटा काय साइन रेस टू 4 हां साइन रेस टू 4 थीटा माइनस cos रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 माइनस 2 cos स्क्वेअर थीटा बर लक्ष द्या इकडं sin रेस टू 4 थीटा मायनस cos रेस टू 4 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 cos स्क्वेअर थीटा तुमच्या पुस्तकामध्ये जर सेक असेल तर त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्या इट शुड बी sin रेस टू 4 थीटा नाउ वी विल टेक द लेफ्ट हँड साइड and the left hand side is sin raised to 4 theta minus cos raised to 4 theta आता या बाजूला आपल्याला cos लागतं आपल्याला म्हणजे हे सगळे लेफ्ट हँड साइड जे आहे आपल्याला cos मध्ये कन्वर्ट करावं लागतं आता cos मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय की आता sin raised to 4 theta जो आहे हा sin raised to 4 theta मी असे लिहू शकतो की sin स्क्वेअर थीटा आणि याचा स्क्वेअर याचे आपण आयडेंटिटीचे रूल पाहिले होते a raised to m raised to n is equal to a raised to m into n आता तो काय आयडेंटिटीचा रूल इंडायसेसचा रूल a raised to m raised to n is equal to a raised to m into n so sin square theta आणि याचा स्क्वेअर म्हणजे 2 into 2 4 आणि याचे एक्सपान्शन आपण लिहिलं इन द सेम वे cos ला कसं लिहायला आपल्याला cos स्क्वेअर थीटा येते लक्षात आता इथे पहा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय a प्लस b a मायनस b इथं काय लिहिणार आता sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा आणि इथं काय sin स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा आलं काय a मायनस b a प्लस b a मायनस b आता इथं sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा काय आयडेंटिटी sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 याची पूर्ण ही आयडेंटिटी आहे काय 1 इनटू हे काय येणार आहे sin स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा 1 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर हे ऍज इट इज येईल ना म्हणजे इथे काय राहील आता sin स्क्वेअर थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा आता ही आयडेंटिटी जी आहे कुठली sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 या आयडेंटिटीला मी असं लिहू शकतो का हे sin स्क्वेअर थीटा ऍज इट इज ठेवलं हे इक्वल टू ऍज इट इज 1 ऍज इट इज आणि हा प्लस cos स्क्वेअर थीटा इकडे त्याला काय होईल मायनस cos स्क्वेअर थीटा ठीक आहे sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा होईल ना आयडेंटिटी सुरुवातीला शिकवलं होतं पहा या तीन आयडेंटिटी पासून आपण नाही आणखी 6 आयडेंटिटीज तयार केल्या त्या कधी sin स्क्वेअर शिफ्ट केला कधी cos स्क्वेअर शिफ्ट केला होता हा 1 शिफ्ट करायचा हा tan स्क्वेअर शिफ्ट करायचा मग तसं sin स्क्वेअर थीटा ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला 1 मायनस cos स्क्वेअर थीटा मग sin स्क्वेअर थीटा ऐवजी याच्या ऐवजी हे मी cos मध्ये का कन्वर्ट करतोय because you require
1 minus 2 cos square theta on the right hand side. राईट हँड साइडला हे लागते ना आपल्याला, म्हणून हे साइनचं कन्वर्जन कसं केलं आपण cos मध्ये. मग या sin स्क्वेअर थीटा ऐवजी याला काय लिहिता येईल 1 minus cos square theta. sin square theta is equal to 1 minus cos square theta. हे मायनस as it is आणि हे काय येईल cos square theta. इथपर्यंत समजलं. आता हे समजल्यानंतर हे इक्वल टू as it is, हा 1 as it is. आता मायनस cos square theta minus cos square theta, मायनस मायनस काय होते ऍडिशन होती. हा याचा कोएफिशिएंट 1 आहे, याचा कोएफिशिएंट 1 आहे. हा 1 आणि 1 काय आहे 2 म्हणजे -2 cos square theta. कसं आले पहा, हा 1 as it is minus cos square theta minus cos square theta. याचे ऍडिशन काय होते मायनस मायनस प्लस होतं म्हणजे 1 cos square theta आणि आणखी 1 cos square theta म्हणजे 2 cos square theta आणि sin मायनस जे 1 minus 2 cos square theta. हे काय आलं खूप इझी एक्झाम्पल आहे. या टाइपचं एक्झाम्पल एक्झामला इथे बऱ्याच खूप वेळेस आलेले. हे रेस टू 4 चं एक्झाम्पल आहे ना 2-3 मार्क आले तर 2-3 आयडेंटिटी बायच्या स्टेप मध्ये 3 मार्क्स मला लगेच मिळतात. हे तुम्ही लँग्वेज मध्ये 3 मार्क्स जर लिहायचं किती लिहावं लागेल एक पेज 1 ते 1.5 पेज लिहावं लागेल त्यावेळेस तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. इथे एवढं स्टेप केलं 3 मार्क्स तुम्हाला मिळतील. हा फरक आहे मॅथमॅटिक्स आणि इतर सब्जेक्टचा. आपला आता मॅथ्स डिफिकल्ट आहे वगैरे पण जे पाहिजे ते जर आपण लिहिलं ना की बरोबर तुम्हाला ते फिक्स मार्क आणि या स्टेप्स मध्ये एकही मार्क तुमचा रिड्यूस होणार नाही, एकही मार्क नाही. या आयडेंटिटीज व्यवस्थित लिहा, विनोदात आयडेंटिटी व्यवस्थित लिहिलं तुम्ही की तुम्हाला जे आहे ते मार्क्स तुम्हाला मिळतील. नाउ we'll take question number 8. Question number 8. Sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus बरं झालं लक्ष द्या इकडं. आता इथं पाहायचं आपल्याला सेक थीटा आहे टॅन थीटा आहे आणि आपल्याला या बाजूला काय लागतंय कॉस आणि साइन लागतंय. कॉस आणि साइन लागतंय. मग हा सेक आणि टॅन जो आहे सेक आणि टॅन याचं कन्वर्जन आपल्याला साइन आणि कॉस मध्ये करावं लागतं. सेक आणि टॅनचं कन्वर्जन साइन आणि कॉस मध्ये करावं लागेल. ते कसं केलं जाईल इथे सेक थीटा कशाचं रेसिप्रोकल आहे बेसिक रेशोज आणखी तुमचे पाठ झाले नाही. कॉसचा साइन कॉस टॅन साइनचा रेसिप्रोकल कोसेक कॉसचा रेसिप्रोकल सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट. पहिल्या दिवशी 3-4 दिवसापासून हे सांगतो तुम्हाला साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. साइनचा रेसिप्रोकल कोसेक कॉसचा रेसिप्रोकल सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट. मग आता इथे आपल्याला instead of sec theta first we write left hand side is sec theta plus tan theta. आता left hand side ला we know that आपल्याला काय माहिती आहे की 1 upon cos theta is equal to sec theta आणि tan theta is equal to काय sin theta upon cos theta. आता हे काय लिहिले ही आयडेंटिटी राइट हँड साइडला आपल्याला sin आणि cos लागतात म्हणून ही आयडेंटिटीज आपण लिहिल्या sin आणि cos शी रिलेटेड. राइट हँड साइडला काय असतं त्याच्यावर डिपेंड असतं म्हणजे आपण उगीच याचं कन्वर्जन हे तसं करत नाहीये. राइट हँड साइडला आपल्याला काय आणायचंय त्यानुसार हे आयडेंटिटीज त्या यूज करत असतो. सो हे आपल्याला माहिती आहे 1 upon cos theta is equal to sec theta and tan theta is equal to sin theta upon cos theta. So in case of sec theta we write here 1 upon cos theta plus याचं काय sin theta upon cos theta लिहिलंय. आता हे लिहिल्यानंतर याचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची काय ऍडिशन आहे
आता याची जी ऍडिशन जे आहे ते ऍडिशन काय डिनॉमिनेटर जर सेम आहे तो ऍज इट इज cos थिटा न्यूमरेटरची ऍडिशन येईल 1 प्लस sin थिटा. आता नीट लक्ष द्या. आता इथून पुढे काय करायचं आपल्याला न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला काय लागतं आपल्याला 1 मायनस sin थिटा. मायनस sin थिटा लागतं ना आणि इथे काय आपलं 1 प्लस sin थिटा आहे. मग जर डिनॉमिनेटरला आपल्याला 1 मायनस sin थिटा लागत असेल तर आपण काय करायचं रॅशनलाइज द न्यूमरेटर रॅशनलाइज करायचा. हा रॅशनलाइज करायचा म्हणजे काय 1 प्लस sin थिटा याला कसं मल्टिप्लाय करायचं 1 मायनस sin थिटा 1 मायनस sin थिटा. सो रॅशनलाइज न्यूमरेटर रॅशनलाइज झालं म्हणजे काय 1 प्लस sin थिटा अपॉन cos थिटा याला मल्टिप्लाय कशाने करणार 1 मायनस अपॉन 1 मायनस sin थिटा. येते इथपर्यंत लक्षात. आता हे ऍडिशन इथं असेल 1 प्लस sin थिटा इनटू काय 1 मायनस sin थिटा आणि इथं काय आहे cos थिटा इनटू 1 मायनस sin थिटा. इथपर्यंत समजलं. फक्त रॅशनलाइज जे आहे काय केलं न्यूमरेटर रॅशनलाइज केला. परत तिथं काय येईल a प्लस b a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा इनटू 1 मायनस sin थिटा जो आहे तो ऍज इट इज आपण. आता 1 स्क्वेअर 1 चा स्क्वेअर किती येतो 1 मायनस sin स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा इनटू 1 मायनस sin थिटा. इथे स्क्वेअर राहिला ना 1 मायनस sin स्क्वेअर थिटा 1 हा sin स्क्वेअर इकडे गेला 1 मायनस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू व्हॉट ही आयडेंटिटी जी आहे ना या आयडेंटिटी मध्येच काय केलं आपण की हा sin स्क्वेअर थिटा जो आहे तो राईट हँड साइडला शिफ्ट केला मायनस होईल तो 1 मायनस sin स्क्वेअर थिटा होईल. म्हणजे इकडे काय राहील cos स्क्वेअर. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल का cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थिटा. म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय लिहितो मी cos स्क्वेअर थिटा अपॉन cos थिटा into 1 minus sin थिटा. हे समजलं का 1 minus sin स्क्वेअर थिटा म्हणजे काय लिहिलं cos स्क्वेअर थिटा. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे हा cos स्क्वेअर कट झाला आणि हा cos थिटा कॅन्सल आहे. cos स्क्वेअर थिटा म्हणजे काय cos थिटा into cos थिटा जिथे एक cos थिटा कॅन्सल झाला आणि हा cos थिटा कॅन्सल झाला म्हणजे इथं काय राहील फक्त cos थिटा अपॉन 1 minus sin theta. 1 minus sin theta is equal to समजलं का काय केलेलं आहे सोपं आहे ना एकदा स्वतः खूप लक्ष जर दिलं समजलं तर समजतं. गप्पा मारल्या याचं पुस्तक घे तिचं पुस्तक घे इकडे बघ तिकडे बघ असं केलं आणि फी नाही दिली सारखी तर समजणारच नाही. क्वेश्चन नंबर किती झाला आपल्याला चला क्वेश्चन नंबर 9 घेऊ आणि मग थांबा आपण. मग उद्या 3 घेऊ राहिलेले समजते ना हो सर. क्वेश्चन नंबर 9 तर खूप इझी 10 क्वेश्चन है ना 10 एक असता घेऊ ना तो पण देणार आहे. आता क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट होऊ दे. आता 8 झाला आपला 9 सगळे सॉल्व करून देणार आहे. सगळे एकही सोडणार नाही सगळे सॉल्व होणार तिथं. पण त्या एचा मीन काय होतं ए म्हणजे थिटा तिथं ऐवजी ए लिहिलं मी पी लिहू शकतो. एक्झामला डी कुठलाही अक्षर येऊ शकतं थिटा ऐवजी आपण tan ए म्हणजे tan थिटा थिटा ऐवजी ए म्हणले. अँगलचं नाव आपण हा ट्रायंगल ड्रॉ केला आपण राईट अँगल ट्रायंगल हा 90 डिग्रीचा झाला आणि हा जो अँगल आहे ना इथे थिटा लिहितो ना आपण हे थिटा ऐवजी त्यांनी ए लिहिलं.
मग tan a sin a. आणि इथे जे थिटा आहे ना त्याच्या ऐवजी a लिहिलं गेलेलं आहे. आपण आयडेंटिटी ती यूज करायची sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a इक्वल टू थिटाच्या ऐवजी मी sin घेतली. हो a. क्वेश्चन नंबर 9. If tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon is equal to 2. आता आपल्याला प्रूव्ह करायचं तर नीट लक्ष द्या. हे मी प्रूव्ह कसं करतो तुम्हाला वाटतं का सर काहीतरी असं लिहितात पटपट येतात ते नाही तुम्हाला हे जमू शकतं म्हणजे जमणार नसेल तर कसं येईल बरं तर इथं tan थीटा आहे इथं काय tan स्क्वेअर इथं tan थीटा आहे इथं काय इथं आपल्याला काय आणायचं आहे राईट हँड साइडला स्क्वेअर आणायचं ना इथं फक्त tan थीटा आहे आपल्याला काय आणायचा स्क्वेअर आणायचा मग घेताना आपण लेफ्ट हँड साइड मग या लेफ्ट हँड साइडला काय tan थीटा आहे तर त्याचा स्क्वेअर लागतो आपण स्क्वेअरिंग करू स्क्वेअरिंग बोथ साइड आता लेफ्ट हँड साइड काय आपली tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा इज इक्वल टू 2 स्क्वेअरिंग स्क्वेअर का केलं ते समजलं का कारण राईट हँड साइडला आपल्याला स्क्वेअर लागते म्हणून स्क्वेअरिंग बोथ साइड मग स्क्वेअरिंग बोथ साइड काय येणार आहे की tan थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा याचा स्क्वेअर येईल ना स्क्वेअरिंग बोथ साइड मध्ये नंतर आणि या 2 चा स्क्वेअर आता इथे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला यूज करावा लागला आपल्याला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचं काय एक्सपान्शन a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab आठवते का बरं ठीक आहे कसं आहे सांगा 5 प्लस 3 इज इक्वल टू बरं आणि 3 प्लस 5 काय होतं कसं काय चाललं हे टर्म जे आहेत नीट लक्ष द्यायला लॉ ऑफ असोसिएटिव्हिटी म्हणतात म्हणजे ज्या टर्म ज्या आहेत त्या टर्म आपण ऍडिशन मध्ये चेंज करू शकतो ऍडिशन मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म जर आपण चेंज केलं तर चालतात सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन मध्ये नाही सबट्रॅक्शन मध्ये नाही चालणार तुम्ही मल्टिप्लिकेशन घ्या 5 3 आर 15 आणि 3 5 आर 15 इथे सगळं ऍडिशन आहे ना हा मग तुम्ही a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab असं लिहू शकता या 2ab प्लस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस 2ab ऍडिशन असताना जर एक टर्म सबट्रॅक्शन असती तर नाही मग ती सबट्रॅक्शन त्याचे साइन सहित आपल्याला लिहावे लागते हे समजतं लॉ ऑफ म्हणजे मॅथमॅटिक्सचाच हा रूल आहे ऍडिशन मध्ये आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला टर्म जर आपण दोन टर्म असतील तर ते इंटरचेंज करू शकतो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये तिथं फक्त मी 2ab जे आहे ते नंतर लिहिलेले मग हा झाला आपला a आणि हा झाला b मग a स्क्वेअर म्हणजे काय tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा प्लस 2ab म्हणजे 2 into tan स्क्वेअर थीटा into 1 upon tan स्क्वेअर थीटा is equal to 2 चा स्क्वेअर हे काय मानलं ते पाहून घ्या tan हा a झाला हा a स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस मी b काय येतं लगेच याची लगेच ऍडिशन येईल ती मधली टर्म जी आहे ते कॅन्सल करायचे मला ते समजावं तुम्हाला म्हणून असं नंतर मांडलेले 1 upon tan स्क्वेअर थीटा प्लस 2ab म्हणजे 2ab आहे ना इथं 2a म्हणजे tan थीटा आणि b म्हणजे काय 1 upon tan थीटा आता 2ab इथं हा tan थीटा आणि हा tan थीटा जो आहे तो कॅन्सल आहे इथं
हे मल्टिप्लाय मध्ये फक्त म्हणजे इकडचं आणि इकडचं कॅन्सल नाही केलं आपल्या हँडचा, फक्त कशाचा कॅन्सल केला मल्टिप्लायचा. हा tan थीटा हा कॅन्सल झाला. आता इथे आपल्याकडे काय काय राहिलेलं आहे tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा प्लस काय राहिलं त्याला हा tan थीटा आणि हा कॅन्सल झाला प्लस 2 into 1 2 प्लस 2 इज इक्वल टू राइट हँड साइडला काय आलं हा 2 जो आहे ना तो राइट हँड साइडला शिफ्ट करायचा म्हणजे काय येईल आता tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 minus 2. So this is equal to tan square theta 1 upon is equal to काय झाले ते झाले प्रूफ समजलं बरं ठीक आता 10 11 आणि 12 जे आहे त्यावर पुढे त्याच्यामध्ये काय नाही वगैरे